सचिन अहिर या बैठकीला होते। शरद पवारांचा गट नव्हता, सगळे आले, चर्चा झाली। नेमकं काय होतं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात, त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीचा भाग नसेल, परंतु दुसरीकडे त्यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे। अमोल कोल्हे तुमच्याकडे येणार होते, मग हा जो विरोधाभास आहे, मग हे काय फूट पडली आहे महाविकास आघाडीमध्ये? उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला आमचा निर्णय जे काय असेल ते जाहीर करावा लागणार आहे। म्हणजे अल्टिमेटम देताय तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला? प्रश्नच नाही आहे। प्लॅन ए बी सी सर्वच राजकारणामध्ये जे आपल्याला तयार ठेवावे लागतात। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला वगळून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। मात्र या बैठकांना शरद पवार राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी आला नाही, परंतु थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर या बैठकीला होते। शरद पवारांचा गट नव्हता, सगळे आले, चर्चा झाली। नेमकं काय होतं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात, त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीचा भाग नसेल? हे पहिली गोष्ट तर काय, आज महाविकास आघाडीची बैठकीसाठी मी आलो नाही आहे। पुणे शहर आणि विशेषतः पिंपरी चिंचवड या दोघांचा आढावा घेऊन हे लवकरात लवकर आज याचा निर्णय लावून फार तर फार उद्या दुपारपर्यंत सर्वांना आपण एबी फॉर्म आणि उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या निमित्ताने आलो आहे, अर्थात पक्षप्रमुखांची मान्यता घेऊन। आज जी बैठक होती राष्ट्रवादीची, आमचे जे चाबूस पवार जी आहेत, तिकडे चेतन पवार जी आहेत, केसरीनाथ पाटील जे आमचे सहकारी आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या पक्षाबरोबर होते। आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्यांची बैठक झाली। मोहन जोशी आल्यामुळे मी त्यांना फक्त जस्ट भेटायला गेलो होतो। त्यानंतर मनसेबरोबर पण देखील बैठक झाली आणि आपण म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीची बैठक अद्याप झालेली नाही आहे, परंतु संध्याकाळी त्यांच्याकडनं निरोप आला का मग आम्ही भेटायला येणार आहोत। परंतु दुसरीकडे त्यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे। अमोल कोल्हे तुमच्याकडे येणार होते, मग हा जो विरोधाभास आहे, मग हे काय फूट पडली आहे महाविकास आघाडीमध्ये? अर्थात अमोल कोल्हेजी मलाही भेटायला येणार आहेत, संध्याकाळी ती येतील। पण अर्थात तुम्ही म्हटल्याप्रमाणे की त्यांची आता कुठे बैठक चालली हे काय आम्हाला माहीत नाही आहे। आता माझा तर स्पष्ट मत आहे की त्यांनी जे काय असेल ते लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। आता निर्णय लवकर घेतलं तर ठीक आहे, कारण नाहीतर मग उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला आमचा निर्णय जे काय असेल ते जाहीर करावा लागणार आहे। म्हणजे अल्टिमेटम देताय तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला? प्रश्नच नाही आहे। अल्टिमेट हे त्यांच्यासाठी नाही, अल्टिमेट हे आमच्यासाठी पण आहे, कारण शेवटी 29 तारीख आणि 30 तारीख या 2 दिवस हे उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी आहेत। आणि मला असं अपेक्षा आहे की उद्या निर्णय काहीतरी होईल। काही तासच उरलेले आहेत, म्हणजे आता जी बैठक झाली, काँग्रेसनं तुमच्यासोबत चर्चा केली, मनसेची सुद्धा तुमच्यासोबत चर्चा झाली, तर मग काय प्लॅन ठरलेले आहेत? कारण जर शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेली तर नेमके महाविकास आघाडीचे किती प्लॅन आता वर्कआउट झालेले आहेत? प्लॅन ए बी सी सर्वच राजकारणामध्ये जे आपल्याला तयार ठेवावे लागतात, की महाविकास आघाडीचे घटक म्हणून राष्ट्रवादी, आम्ही आणि मनसे एकत्र यायला पाहिजे, ती प्लॅन देखील झालेली आहे। तशी सकारात्मक चर्चा झालेली आहे। आपण म्हटल्याप्रमाणे जे शहराचे इकडचे प्रमुख आहेत, स्वतः जे तुषार कामते त्यांनी फोन केला आणि अमोलजींशी पण माझं बोलणं करून दिलं, ते संध्याकाळी मला भेटायला येतील। अर्थात मी याच्यानंतर पुण्याला जाणार आहे, पण प्लॅन बी ए नाही झालं तर बी म्हणजे काँग्रेसला घेऊन आम्ही जाऊ शकतो। प्लॅन बी नाही झालं, कोणी नाही आलं तरी देखील मनसे बरोबर घेऊन पण आम्ही करू। आमची सर्व दृष्टिकोनातून तयारी आहे। तर आपण बघतोय की आज सकाळपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या अनुषंगाने चर्चा सुरू झाल्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत। महाविकास आघाडीची आज बैठक झाली, शरद पवारांची राष्ट्रवादी या बैठकीला उपस्थित नाहीये, दुसरीकडे त्यांची चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत। म्हणूनच आता पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक अल्टिमेटम दिलाय, अन्यथा या महाविकास आघाडीनं प्लॅन ए बी सी असं तयार ठेवलेलं आहे। आता यातला कोणता प्लॅन वर्कआउट होतो आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या महाविकास आघाडीसोबत लढणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।